प्रस्तावना, खेळाडू, कॉर्पोरेट अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, उद्योगपती, लेखक अशी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती जर चिरकाल टिकणारं यश मिळवत असेल तर ती मानसिकदृष्ट्या कणखर असते. क्षेत्र कोणतीही असो, शाश्वत यश मिळवणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या कणखर असतात. हे सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी मिळवलेली उत्तुंग यश पुरेसं आहे. सातत्याने उत्तुंग यश मिळवण्याचा अन्य मार्ग नाही. यशाचा मार्ग नेहमी अडचणींनी व्यापलेला असतो. अशा अडचणींपासून कोणाचीही सुटका नाही. यशाच्या मार्गात अत्यंत अडचणी असतात. त्या आपल्याला ध्येयापासून परावृत्त करतात. म्हणूनच या अडचणींवर मात करण्यासाठी मनाचा कणखरपणा गरजेचा असतो. ही मनाची कणखर अवस्थाच यश आणि अपयश यामधील फरक अधोरेखित करते. मानसिक कणखरतेची विविध नावे. मानसिक कणखरता अनेक नावांनी ओळखली जाते. मानसिक कणखरतेसाठी काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत. यातील काही शब्दांमध्ये तंतोतंत अर्थ प्रतीत होतो, तर काही थोडेफार त्या अर्थांच्या जवळ जाणारे शब्द आहेत. ग्रिट, हिंमत. प्रेझिस्टन्स, सातत्य. टेनॅसिटी, दृढता. प्रिझर्व्हरन्स, चिकाटी. स्टोसिझम, दुःख निर्विकारपणे सहन करण्याची शक्ती. रिझिलियन्स, लवचिकता. रिझोल्यूटनेस, दृढ निश्चय. रिझॉल्व, समस्येचे निराकरण करणे. मेंटल स्टॅमिना, मानसिक धमक, तग धरून राहण्याची क्षमता. मेंटल फॉर्टिट्यूड, मनोधैर्य. डिसिप्लाइन, शिस्त, स्वयंशिस्त. या पुस्तकातील भाग 1, मानसिक कणखरतेची मूलभूत तत्वे. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण याविषयी तपशीलवारपणे जाणून घेऊ. तूर्तास मेंटल टफनेस किंवा मानसिक कणखरता म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची किंवा टिकून राहण्याची क्षमता. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. या पुस्तकातील भाग 2, मानसिक कणखरपणा विकसित करणारे निर्णायक घटक. या दुसऱ्या प्रकारामध्ये आपली टिकून राहण्याची क्षमता आणि समस्याचं निराकरण करण्याची क्षमता हे तत्व अधिक तपशीलवारपणे स्पष्ट केलं आहे. या दुसऱ्या प्रकरणात आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत. आपण जे काही शिकलो आहोत त्यावर आधारित स्वाध्याय, एक्झरसाइज या प्रकारच्या अखेरीस दिल्या आहेत. या पुस्तकातील भाग 3, मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी. या तिसऱ्या आणि अंतिम प्रकरणामध्ये हा मानसिक कणखरपणा अंगी बनवण्यासाठी व लवचिकता विकसित करण्यासाठी 10 कृती पायऱ्या देण्यात आल्या आहेत. हा विकसित झालेला कणखरपणा आयुष्यभर कसा टिकवावा हेही आपण शिकणार आहोत. हे पुस्तक कशाबद्दल आहे आणि कशाबद्दल नाही. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये लक्षणीय यश मिळवायचं असं तुमचं ध्येय असेल तर हे पुस्तक त्यासाठी तुम्हाला मदत करेल. थोडक्यात, मानसिक लवचिकता कशी निर्माण करायची, अडचणींवर कशी मात करायची, आपल्या मार्गात येणारे धक्के कसे पचवायचे, दुर्दैवाने उद्भवलेल्या परिस्थितींचा सामना कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आशावादी दृष्टिकोन आणि सकारात्मक संवाद याही पुढे जाऊन आपल्याला काम करायचे आहे. यासाठी खरोखर विशेष परिश्रम घ्यावे लागतील. यशाच्या मार्गावर जागोजागी नैराश्य येण्याचे संभव असतो. ते नष्ट करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. पण मानसिक कणखरपणा अंगी बांधण्याचा लाभही अभूतपूर्व असेल. यापुढे तुम्ही अधिक प्रभावशाली आणि शक्तिशाली बनाल. तुम्ही कोणतंही ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं तरी ते पूर्ण होणारच असा विश्वास वाटेल.
या हळूहळू घडत जाणाऱ्या परिवर्तनामुळे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. ही प्रक्रिया धीम्या गतीने होणारी असली तरी त्यामुळे तुमच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडून येईल. याचा उपयोग जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात होणार आहे. तुम्हाला उत्तम पालक बनायचं असेल किंवा उत्तम व्यावसायिक बनायचं असेल किंवा आपल्या मित्रांबरोबर किंवा जीवलगांबरोबर चांगले नातेसंबंध निर्माण करायचे असतील, जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये यांचा उपयोग होणार आहे. सध्या उपलब्ध असलेली व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं खूप मोठी आहे. यामध्ये अनेक किस्से, आनंद देणारे लेखन तसेच संशोधनावर आधारित बौद्धिक भव्यता दाखवणारे गद्य उतारे असतात. पण हे पुस्तक त्याहून निराळे आहे. मोठमोठे सल्ले देणाऱ्या इतर पुस्तकांपेक्षा हे सोपं आहे. या पुस्तकांचा उपयोग तुम्ही अगदी आजपासून करू शकता. हे सगळं तुम्हाला मुळांपासून पण लवकरात लवकर शिकवणं हेच माझं ध्येय आहे. तुम्ही हे छोटंसं पुस्तक लक्षपूर्वक वाचाल आणि त्यानुसार लगेचच कृतीला सुरुवात कराल तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. तुम्ही स्वतःसाठी याचा कसा उपयोग कराल? या पुस्तकांमध्ये जागोजागी तुमच्यासाठी अनेक स्वाध्याय दिलेले आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते पूर्ण करा. यातील बरेचसे स्वाध्याय सोपे आहेत. त्यासाठी फारसा वेळ आणि श्रम लागणार नाहीत. मला शक्यता वाटते की बरेचसे वाचक ते स्वाध्याय सोपे आहेत म्हणून सोडून देतील. पण तसं करू नका. हे सगळे स्वाध्याय आत्मविश्वासाने सोडवा, जेणेकरून तुम्हाला मानसिक कणखरता प्राप्त होण्यास मदत होईल. त्यांचं स्वरूप वर्कबुक सारखं नाही, तर यामध्ये आपण शिकलेल्या गोष्टी कृतींमध्ये आणण्यावर भर दिलेला आहे. असं का बरं? कारण जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर आपण मिळवलेली किंवा शिकलेली माहिती कृतींमध्ये उतरवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे शहाणपण अनुभवातून आलेलं आहे. पूर्वी मी सुद्धा या विषयातील अनेक पुस्तकं वाचलेली होती. अनेक कार्यशाळांना हजेरी लावलेली होती. पण त्यातून मिळालेली माहिती किंवा ज्ञान कृतीमध्ये उतरवलं नव्हतं. म्हणून मला अपयश आलं. पण तुम्ही ही चूक करू नका. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगतोय की स्वाध्याय नक्की पूर्ण करा. त्यामुळे हे पुस्तक वाचून पूर्ण होईल तेव्हा खरा आनंद मिळेल. हे स्वीकारलं असेल तर तुमचं ध्येय काय असेल? यश तुम्हाला हुलकावणी देत आहे. तुम्ही फोकस केलेल्या क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या यशात सातत्य राखणं जमत नाहीये का? जीवनात तुम्हाला अशा काही प्रस्तावांना तोंड द्यावं लागलं आहे ज्यामुळे तुमच्या मनामध्ये राग, निराशा उत्पन्न झाली आहे. तसं असेल तर यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. सध्या तुमच्या जीवनात काहीही घडतं असेल किंवा कठीण संकटांना तोंड द्यावं लागत असेल तरी सुद्धा हरकत नाही. तुम्ही ही परिस्थिती नक्कीच बदलू शकता. आतापर्यंत मिळवलेल्या या यशापेक्षाही अधिक चांगलं यश तुम्ही नक्कीच मिळवू शकता. यामुळे तुमचा आशावाद नक्कीच जागृत होईल. तुमचा स्वतःचा तुमच्या मनावर प्रचंड प्रभाव असतो. म्हणूनच मनावर नियंत्रण ठेवायला शिका. यश तुमचेच आहे. द मेंटल टफनेस हे पुस्तक तुम्हाला आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवेल. त्यासाठीची उपयुक्त साधनं तसेच काही पद्धतशीर योजना तुम्हाला या पुस्तकात मिळतील. संकटांशी मुकाबला करताना तग धरून राहण्याचं प्रशिक्षण तुम्हाला या पुस्तकाद्वारे मिळेल. चला आपण मिळून हा प्रवास सुरू करूया. या प्रवासात मी तुमचा मार्गदर्शक असेन. आपल्या हातातील वेळेचा उत्तम विनियोग कसा होईल
तसेच उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याची मी काळजी घेईन. या पुस्तकांचा अभ्यास करत असताना तुम्ही स्वाध्याय पूर्ण करत आहात असे मी गृहीत धरतो. या पुस्तकांच्या वाचनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत येत असताना तुम्हाला स्वतःलाही लक्षात येईल की तुमचा मानसिक दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली आहे. खरं तर आत्ताच मानसिक कणखर बनायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. चला आता प्रत्यक्षात कृती करूया.